12 किंवा 14 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता. निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण. आणि महायुतीतील जागा वाटपावर 9 तारखेला तसंच 12 किंवा 14 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता. निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण. महायुतीतील जागा वाटपावर 9 तारखेला दिल्लीत पुन्हा चर्चा. 2 ते 3 दिवसात महायुतीचं जागा वाटप निश्चित होण्याची शक्यता. मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देऊ. जागा वाटपाबाबत योग्य वेळी माहिती देणार. उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मिळणार आणि अर्धेच मिळणार आणि एवढेच मिळणार. मला असं वाटतं की अशा प्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे. आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ. राष्ट्रवादीकडून 2 दिवसीय बैठकीमध्ये लोकसभेच्या 9 जागांसाठी मागणी. कार्यकर्त्यांकडून लोकसभेच्या 9 जागांसाठी उमेदवारांची मागणी. 10 ते 12 जागांसाठी आम्ही मागणी केली आहे. आमचे उमेदवार घड्याळ चिन्हावरच लढणार. छगन भुजबळांची माहिती. 12 जागावर आम्ही क्लेम केलेला आहे की आम्हाला ह्या जागा ज्या आहेत सोयीस्कर आहेत लढवण्यासाठी मागणी केलेली. तुमची काही माहिती असेल तर सांगा. किती जागा मिळणार, काय मिळणार, मला काय माहिती. मला तर नाही माहिती अजून. मला एवढंच माहिती आहे की साधारणपणे बऱ्यापैकी जागा मिळतील. छगन भुजबळांचं मत वैयक्तिक नाही, ते पक्षाचं मत. छगन भुजबळ जेव्हा बोलतात तेव्हा पार्टी बोलते. मुनगंटीवार यांचं वक्तव्य. जी मागणी केली ती मागणी त्यांनी व्यक्तिगत रूपामध्ये मागितली आहे. माननीय अजितदादा असतील, माननीय प्रफुल्लभाई पटेल असतील, तटकरेजी असतील, त्यांच्या पक्षाचे संघटनात्मक काम बघणारे जे नेते आहेत ते आणि अमितभाई चर्चा करून त्याच्यावर योग्य तोडगा काढतील. तर मुनगंटीवारांच्या मताप्रमाणे आम्ही जागा घेणार नाही. मुनगंटीवारांच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर. यांच्या मताप्रमाणे आम्ही सीट नाही घेणार आहोत. जे कोण आहे दिल्लीचे लोक जे आहेत, दिल्लीश्वर आहेत आणि इथले प्रमुख लोक, ते चर्चा करून जे आहेत त्या जागांचा जो आहे वाटप होईल. ठाकरे गट 23, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा मिळणार. सूत्रांची माहिती. 23-15-10च्या फॉर्म्युल्यावर महाविकास आघाडीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. महाविकास आघाडीचा वंचितला 3 जागांचा प्रस्ताव. वंचितला काँग्रेस 1, ठाकरे गट 1 जागा देणार असल्याची सूत्रांची माहिती.